अरे नाग्या, अरे बघ ना दूर. मी माझा प्रयोग करतोय, तू जा ना तुझ्या कामाला. एक मिनिट थांब. तू अशी गुपचूप काय तेस तोंड लपवून? मी कशाला तोंड लपव? मला कोणाची भीती आहे? अरे पुण्यात प्रदूषण केवढं आहे. अर्धा तास जरी गाडी चालवली ना स्कार्फ न बांधता, तर तुला सांगते चेहरा असा होतो की बघून वाटेल 2 व्हीलर वरून वर्ल्ड टूर करून आले. तुमच्यासारख्या मुलींमुळे ना पुण्यातल्या मुलांची संख्या रोडावत चालली आहे. हो का? हो. मग चांगलंच आहे. अरे काय आहे, सवय झाली आहे ना. एक वेळ लायसन्स नसलं ना तरी चालेल, पण असा स्कार्फ नाही बांधला ना तर कॉन्फिडन्स येत नाही यार गाडी चालवताना, कळलं? एक मिनिट, मी बघू काय? या पाण्याच्या वाफेवर चालणारा हा सॅटेलाइट तयार करतोय. अरे नाग्या, तुझे प्रयोग कधीतरी यशस्वी होतात का? मग तू का असे प्रयोग करतोस? गप्प बस, नाहीतर शॉक देईन. शॉक वरून आठवलं, लहानपणी माहितीये तू एकदा बॅटरीने एका मांजरीवर शॉक ट्रीटमेंट करायचा प्रयत्न केला होतास. त्याच वेळेला तिला एक उंदीर दिसला आणि ती उडी मारून पळून गेली आणि तिला लागायचा शॉक तुला लागला. आठवतंय ना, चांगलंच आठवतंय. पण मला शॉक लागल्याने माझी याददाश्त गेली नव्हती आणि त्याने मी माझे कार्य थांबवलं नाही. आजही माझे महान प्रयोग चालूच आहे. वा. आणि त्यापैकीच हा एक महान प्रयोग. ही जी पाण्याची टाकी आहे, यातून मी ह्या पाईप्स या वाफेच्या मशीनला कनेक्ट केले आणि हे वाफेचं मशीन मी माझ्या सॅटेलाइटला कनेक्ट केलंय आणि ह्या सॅटेलाइटला मी एक व्हिडिओ कॅमेरा कनेक्ट करेन आणि तो व्हिडिओ कॅमेरा मी हवेत सोडेन. कसा? गुड क्वेश्चन. या पतंगाच्या मदतीने. ह्या पतंगाच्या मदतीने? मकर संक्रांतीला मांजाच्या मदतीने पतंग उडवतात, दिवे वर सोडतात, तसं मांजा आणि पतंगाच्या मदतीने मी हा व्हिडिओ कॅमेरा वर सोडेन. वा, छान, मस्त मस्त नाग्या, मस्त. पण एक प्रॉब्लेम आहे. काय? मला असं वाटतंय की हा शोध लावून झालाय. त्यालाच आम्ही सामान्य माणसं प्रेशर कुकर असं म्हणतो. नाही, पण तू तुझे महान प्रयोग चालू ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. मस्त, छान, बेस्ट ऑफ लक. हा, मी जाते. बाय नाग्या. हा शोध आधीच लागलाय. मला नाही करायचा प्रयोग. बोल रे रिशा. दादा आहेत का घरी? आहेत ना, ते कुठे जातील? आणि ऑफिसची परवानगी काढून तूच तर ठेवून घेतलं ना त्यांना. अरे म्हणजे आज फिरायला नाही गेलेत का ते बाहेर? नाही, घरातच रमलेत, मस्तपैकी निवांत वाचत बसलेत. अरे मग पाठव ना त्यांना बाहेर. कशाला? अरे असं कसं त्यांना बाहेर पाठवायचं रिशा? अरे ते का बैल आहेत का बाहेर चोरायला पाठवायला? खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही. सॉरी. इट्स ओके. हे सोड.
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!